विक्की पाटील याचं प्रेमने षटकार मारून स्वतःचाही धावफलक सुरू केलाय. अतिशय ताकदीने मारलेला फटका. पुन्हा एकदा बॅटिंग करताना आपल्याला दिसेल प्रेम. शफल होऊन फटका घेण्याचा प्रयत्न. निश्चितच टायमिंग तेवढी प्रॉपर झाली नव्हती. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. आपल्याला फलंदाजी करताना दिसेल पंकज महाजन. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा घेण्यात एक साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय विक्की पाटील. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकाचा. बघूयात कशा प्रकारे हाताळतोय पंकज. अतिशय मिश्रण करून टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. एक षटक पूर्ण 8 धावा बिनगडी बाद. अतिशय सावध सुरुवात म्हणावी लागेल ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर संघाची. साईनाथ इंजिनिअरिंग नवागाम वॉरियर्स या संघाकडनं गोलंदाजी करायला आलाय तो. राहुल पाटील वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. त्याचा सामना करेल इन्फॉर्म बॅट्समन प्रेम, ज्याने मागच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. बघूयात कशा प्रकारे हाताळतोय राहुल याला. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे राहुल याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू टाकण्यासाठी राहुल पाटील आपल्याला दिसतोय. फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळलाय. बघूया निश्चितच आणि षटकार असेल हा. फुलटॉस चेंडू होता. अतिशय टायमिंगही तेवढी प्रॉपर झालेली होती. उंच उडाला होता चेंडू. निश्चितच 6 धावा मारल्यात. कुठेतरी फलंदाजाला थोडासा हवेचा फायदा मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल फलंदाजाचं. षटकार मारलाय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मयूरचं. एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला आलाय तो प्रेम. आता स्ट्राईकवर असेल पंकज. बुंद्यात टाकलेला चेंडू होता. उंच उडाला होता. कॅचचा प्रयत्न तर केला होता क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक धीरज कुठेतरी सूर्य त्याच्या नजरेत आल्यामुळे कॅच ड्रॉप झाली आहे. पंकज आतापर्यंत तर एकदम शांततेत फलंदाजी करताना दिसतोय. 5 चेंडूंमध्ये 2 धावांवर खेळतोय आणि त्याच्यासोबतच प्रेम हा 5 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळतोय. कुठेतरी हा झेल थोडा महागात पडेल नवगाम वॉरियर संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्कवर जातोय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल प्रेम.
शॉर्ट चेंडू आणि एवढा चांगला संपर्क आलाय तो षटकार मारून षटक संपवलंय. या षटकाराने धावसंख्या झाली 22 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल मुंबई ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर संघाची. पॉवर प्ले तर त्यांच्या नावावर राहिला आहे. 22 धावा 2 षटकांमध्ये कुठून काढल्यात. त्यामध्ये प्रेम पाटील 7 चेंडूंमध्ये 20 धावांवर खेळतोय आणि पंकज 5 चेंडूंमध्ये 2 धावांवर खेळतोय. नवगाम वॉरियर्स संघाने गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय ते मयूरला. त्याचा सामना करेल पंकज. मयूर पाटील वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं. त्यामध्ये या दोघांचं समीकरण आपल्याला बघायला आवडेल, कारण पंकजही चोपड्यावरनं बिलॉंग करतो, मयूरही चोपड्यावरनं. मयूरच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला आणि पहिल्या चेंडूवर बाद केलंय मयूरने पंकजला. कुठेतरी थोडासा संघर्ष करताना दिसत होता पंकज. एक मोठा झटका लागलाय मुंबई वॉरियर्स संघाला. पंकजची जागा घेण्यासाठी फलंदाजीला जातोय तो धीरज पाटील. पंकजची जागा घेण्यासाठी फलंदाजीला आलाय तो धीरज. पहिल्याच चेंडूवर मोठा झटका देण्यात यशस्वी झालाय तो मयूर. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली आहे धीरजने. त्याच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेऊन धावफलक सुरू केलाय. संपर्क तर चांगला होता ऑफसाईडच्या दिशेला. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. निश्चितच कुठेतरी एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय मयूर. आतापर्यंत मयूर याने 3 चेंडू हात टाकलेत आणि त्यामध्ये 1 विकेट आणि 1 धावा. आतापर्यंत षटक तर एकदम व्यवस्थित चाललं होतं. त्यामध्ये आलाय तो 1 चौकार. पुन्हा एकदा खेचून मारलाय क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा गडी बाद करण्यात यश आलाय. ते मयूर पाटीलला धीरजला बाद व्हावं लागेल. मयूर याने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. त्यामध्ये 2 विकेट आणि 6 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय चांगलं षटक टाकतोय तो मयूर. फलंदाजीला धीरजची जागा घेण्यासाठी हरीश पाटील मैदानात जाताना दिसत आहेत. मयूरने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय.
बघूयात शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय मयूर, कारण आतापर्यंत तर वर्चस्व गाजवलंय मयूर याने. हरीश पाटील त्यांचा पहिला चेंडू खेळतील. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला, वाईटचा इशारा आलाय पंचांचा. वाईटचा चेंडू टाकून अतिरिक्त धाव देतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि निश्चितच झेल सुटलाय. जर हा झेल झाला असता तर या षटकाची ओव्हर हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली असती. अतिशय चांगलं षटक टाकतोय, षटक संपवलंय मयूर याने. अतिशय चांगलं षटक टाकून षटक संपवलंय. शेवटच्या चेंडूवर एक धाव कॅचची संधी निर्माण केली होती मयूर याने. आणि निश्चितच हा जर झेल झाला असता तर अजून एक मोठा झटका लागला असता मुंबई चॅलेंजर संघाला. कारण आतापर्यंत जर बघितलं तर हरीश पाटील हे इनफॉर्म बॅट्समन आहेत, मोठे मोठे फटके खेळतात. तीन षटक पूर्ण, धावा झाल्यात 30, 2 गडी बाद. तीस धावा. पहिला चेंडू टाकून निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे राहुल पाटील याने. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू. मध्ये घुसून फटका खेळलाय लेग साईडच्या दिशेला, पण एक धावावर समाधानी व्हावं लागेल. एका धावाने स्ट्राईकवर आलाय तो आता प्रेम. प्रेम हा 8 चेंडूंमध्ये 21 धावांवर खेळतोय. चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय. बैठक फटका, घुटना टेक और षटकार देख, या प्रकारातील षटकार मारलाय तो प्रेम याने. आपल्या स्क्रीनवर आपण रिप्ले बघू शकतो कशा प्रकारे षटकार मारलाय. घुटना टेक और षटकार देख. अतिशय चांगली आक्रमक फलंदाजी प्रेमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. 9 चेंडूंमध्ये 27 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, निश्चितच वाईटचा इशारा आलाय पंचांचा. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची कडा लागली होती. एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल क्षेत्ररक्षक विकेट किपर राकेश याचा. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत राहुल पाटील यांनी. 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल.
फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे षटकार मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय आणि झेल सोडलाय. इनफॉर्म बॅट्समनचा झेल सोडतायत साईनाथ इंजिनिअरिंग नवागाम वॉरियर्सचा क्षेत्ररक्षक. निश्चितच कुठेतरी मोठा फटके आता आपल्याला अजून बघायला मिळतील, कारण प्रेम 28 धावांवर बाद झाला असता जर हा झेल झाला असता, पण यापुढील मात्र एका हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, साहिल तिथे येतोय. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. या 2 धावेने षटकाची झाली आहे सांगता. 4 षटक पूर्ण 42 धावा, 2 गडी बाद. आतापर्यंत करंट रन रेट जो चालू आहे तो 10.50च्या सरासरीने धावा चालू आहेत. 4 षटक पूर्ण 42 धावा, 2 गडी बाद. त्यामध्ये प्रेम पाटील 11 चेंडूंमध्ये 28 धावांवर खेळतोय आणि हरीश पाटील 4 चेंडूंमध्ये 4 धावांवर खेळतोय. मागील षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं राहुल पाटील याने 2 षटकांमध्ये 26 धावा खर्च केल्या आहेत. बिनगडी बाद आहे. बघा या दरम्यान आपल्याला कळवण्यात येत आहे की गोलंदाजी करणाऱ्या संघाला सांगण्यात येते की फक्त 15 मिनिटं तुमच्या हातात आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. जर टायमाच्या आत षटक पूर्ण झाले नाही तर त्याची पॅनल्टी आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पंचांद्वारे देण्यात येईल. जर टायमिंगच्या आतमध्ये षटक पूर्ण झाले नाही तर सर्कलच्या आतमध्ये 1 प्लेयर एक्स्ट्रा तुम्हाला ठेवावा लागेल. अजून याची काळजी कर्णधारांना घ्यायची आहे आणि कोणतीही टीम मीटिंग न करता जागेवरूनच टीम हाताळायची आहे आणि लवकरात लवकर षटक संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाचवा षटक घेऊन येतोय विक्की पाटील. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं. फटका बसलाय. आता मात्र बाद व्हावं लागेल प्रेमला. रॉकी या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय. त्याचं सेलिब्रेशनच आपल्याला सांगून जात आहे की प्रेमची विकेट किती महत्वाची होती त्यांच्या संघासाठी, कारण रॉकीच्या हातानेच हरीश यांचा झेल सुटला होता. मात्र फलंदाज चेंज झालाय. प्रेमला बाद व्हावं लागेल. बघूयात आता प्रेमची जागा घेण्यासाठी फलंदाजीला कोण जात आहे त्यांच्या डगआउट मधनं. तर विशाल पाटील मैदानात जाताना दिसतोय. विशाल पाटील उर्फ भुऱ्या हा एक आक्रमक फलंदाज आपल्याला मैदानात जाताना दिसतोय. पंकज महाजन यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आपल्याला मैदानात जाताना दिसतोय. पहिला चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न.
चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय भुऱ्या. अतिशय चतुराईने गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला विकी. विकी याने आतापर्यंत 1.3 षटकाच्या दरम्यान 9 धावा खर्च केल्या आहेत आणि एक मोठा झटका प्रेमच्या स्वरूपात प्राप्त करण्यात यश मिळालंय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजाने, पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय आपल्याला गोलंदाज विक्की. आता मात्र शॉर्ट चेंडू उंच उडाला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा खाऊन स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय आणि गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी विक्की पाटील, ज्याने की या 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. शेवटच्या षटकासाठी विशालसाठी शतरंग सजवताना दिसतोय विक्की. पुन्हा एकदा स्लोवर 1 फटका मारणार टाकण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला झालाय. 6 धावा मारल्यात. 6 धावेने षटक संपवतोय. वैयक्तिक स्पेलही संपवतोय गोलंदाज विक्की. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी चालू होती. बघूयात विक्की याने 2 षटकांमध्ये किती धावा दिल्यात. 2 षटक टाकून 16 धावा आणि 1 गडी बाद केलाय. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च करणं म्हणजे काही विशेष एवढ्या धावा खर्च केल्या नाहीयेत. बघूयात. 50 धावा झाल्यात या षटकाराच्या मदतीने. स्ट्राईकवर आता असेल हरीश पाटील. गोलंदाजी मार्कवर राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर. 5 षटक पूर्ण झालेत. 50 धावा. 10च्या सरासरीने रन रेट चालू आहे. 3 गडी बाद झालेत. गोलंदाजी मार्कवर राकेश. हरीश पाटील सामना करतील. पहिल्या चेंडूवर घुसून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. वैयक्तिक पहिलं षटक आहे. संघासाठी 6वं षटक. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अतिशय ताकदीने मारला फटका. उंच उडालाय चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक येतोय आणि साहिल तेवढाच नावाजलेला खेळाडू आपल्याला मैदानात खेळताना दिसतोय. साहिल पाटीलने हा झेल घेतलाय आणि पुन्हा एकदा मोठा झटका लागलाय तो हरीश पाटीलच्या स्वरूपात. मैदानात जाताना दिसतोय महेश. हरीश पाटीलची जागा घेण्यासाठी फलंदाजीला जातोय महेश. राकेश पाटील ज्याने आतापर्यंत तर अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडू टाकले. दोघंही चेंडू अतिशय चांगले. ज्यावर पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालंय.
पहिल्या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय राकेश आरके म्हणून त्याने नावलौकिक मिळवलाय. आता मात्र फटका समोरच्या दिशेने खेळला आणि पुन्हा एकदा मयूर झेल घेताना दिसतोय आपल्याला. समीकरण बघा राकेशच्या षटकाचं. पहिला चेंडू निर्धाव विकेट, तिसरा चेंडू निर्धाव विकेट. बघूयात पाचवा चेंडू निर्धाव होतोय की विकेट होतीये. मैदानात जाताना दिसतील विजय. महेशची जागा घेण्यासाठी विजू मैदानात जाताना दिसत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. बघूया आता या टुर्नामेंटचं सीझन दुसऱ्यातलं पहिलं निर्धाव षटक येतंय का. बघा पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर गडी बाद, पाचवा चेंडू निर्धाव. बघूयात या शेवटच्या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक येते की एक सावधपणे खेळून काढतायत फलंदाज. आता मात्र षटकार मारतोय फलंदाज विजय. षटकाराने षटक संपवलंय. अतिशय चांगला संपर्क ताकदीने मारलेला फटका. सहा षटक पूर्ण झाले, धावा झाल्या त्या 56 धावा, 5 गडी बाद. निर्धारित 12 चेंडू येणे बाकी आणि आता गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील. त्याचा सामना करेल पुन्हा एकदा चोपड्याचाच फलंदाज विशाल. गोलंदाज ही चोपड्याचाच सिनियर खेळाडू विशाल. गोलंदाज ज्युनियर मयूर. पहिल्या चेंडूवर स्ट्रेटला मारलेला फटका. कॅमेरामॅनला सलामी देत कॅमेरामॅनच्या मागे चेंडू जातोय. 6 धावा. अतिशय चांगली फटकेबाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. विशाल पाटील 3 चेंडूंमध्ये 13 धावांवर खेळतोय. या षटकाराने धावसंख्या झाली ती 62 धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका. 20 जज झाला आणि षटकार. आता मात्र मयूरवर वर्चस्व गाजवतोय विशाल. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत विशाल याने. मागील षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं मयूर याने. मयूरची गोलंदाजी त्याला माहिती आहे कारण चोपडा प्रीमियर लीग सीझन पहिल्यामध्ये दोघंही एकाच संघाचे भाग होते. दोघंही खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज. त्यामुळे या दोघांचं फलंदाजी शैली त्यांना माहिती आहे. तिसरा फटका लेगच्या दिशेला आलाय. निश्चितच येतोय तो चौकार. संकटात अडकलेल्या संघासाठी आक्रमक फलंदाजी करतोय.
विशाल नावाप्रमाणेच फटके लगावतोय. विशाल विशाल फटके आपल्याला बघायला मिळतात त्याच्या बॅट मधनं. बहात्तर धावांच्या पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. वाईटची अपील करतोय पण निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं इथे मयूर याला. कारण मयूरने आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट साइडच्या दिशेने फुलटॉस चेंडूला ग्लान्स करून एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो विशाल. 7व्या षटकाचा एक चेंडू येणे बाकी. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गेलाय तो मयूर. त्याचा सामना करेल विजू. विजूनेही मागच्या चेंडूमध्ये षटकार लगावला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला चेंडू गेला आहे. राकेश चेंडूला अडवून एक चांगला थ्रो फेकतोय मयूरच्या हातात. एका धावेने षटक संपवलंय. धावसंख्या झाली आहे ती 74 धावा, 5 गडी बाद, 7 षटक पूर्ण. त्यामध्ये विशाल पाटील आज 7 चेंडूंमध्ये 24 धावांवर खेळतोय. अतिशय आक्रमक फलंदाजी म्हणावी लागेल. बघा 2 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. 2 मिनिटांमध्ये षटक संपवायचंय राकेश, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. स्लोवर पण टाकण्याचा प्रयत्न आणि मिस जज झालाय. चौकार मिळवतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. चेंडू वळवायला जायला पाहिजे होतं. जर आलाय तर निश्चितच कुठेतरी कॅच घेण्याचा प्रयत्न मयूरचा होता. अशा कॅचेससाठी त्याला डाय मारावा लागला असता. आखो टप्प्याच्या चेंडूला एक्साच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न. विशालला बाद व्हावं लागेल. इन्फॉर्म बॅट्समन विशाल रनआउटच्या स्वरूपात धाव बाद होतोय. चेंडू लागलाय. राकेशने लावलाय. विशालला धाव बाद व्हावं लागेल. 7 चेंडूंमध्ये 24 धावांवर बाद व्हावं लागेल. विशालची जागा घेण्यासाठी कुणाल. ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर संघामध्ये दोघा बंधूंची जोडी आपल्याला मैदानात दिसतंय. फिल्डिंग करताना दिसेल. धीरज बाद झालाय. त्याचे छोटे बंधू कुणाल मैदानात फलंदाजीसाठी गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तर पूर्णपणे करतोय फलंदाज विजू. आतापर्यंत चांगली फलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. 1 गडी बाद करण्यात यश मिळालंय. आता सुद्धा एकच धावावर समाधानी व्हावं लागेल फलंदाजाला. या पहिल्या इनिंगचे 2 चेंडू येणे बाकी. स्लॉवर फुल टॉस टाकल्याचा प्रयत्न. तेवढा चांगला संपर्क आणि चौकार मारतोय कुणाल पाटील.
शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज राकेश पाटील. सामना करेल कुणाल. एक मोठा फटका, डिमांड पूर्ण केली आहे. षटकाराने इनिंग संपवलंय. या षटकाराने धावसंख्या झाली ती 89 धावा. धावांचं लक्ष असेल साईनाथ इंजिनिअरिंग नवागाम वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. निर्धारित 8 षटकांच्या मध्ये 90 धावा पूर्ण कराव्या लागतील तेव्हा कुठे विजय मिळवण्याचे यश. अतिशय चांगली फलंदाजी, 2 चेंडू मिळाले होते. दोघं चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. बघा छाती फोडून चालतोय तो कुणाल. डिमांड पूर्ण केली आहे. षटकाराची डिमांड होती त्याच्या टीमची, त्याने ते पूर्ण केली आहे. निश्चितच आत्मविश्वासाने भरलेला हा संघ मैदानात जाताना दिसतोय. राहू दे ना, राहू दे ना, राहू दे, राहू दे, राहू दे. अरे मग राहू दे त्याच्यातच. हा ठीक आहे. ते ग्रिप टाकून दे त्याच्यात. ते ग्रिप त्याच्यात टाकून दे दुसरी. मग ते पाठवून दे इकडे. ग्रिपर पण पाठवून दे. कोणाची मॅच? 1 2 3 4 5 पाचवी मॅच चालू नाही ना. आजच्या दिवसाची 6वी मॅच होईल का मग ती. गुर्जर संगम प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या दिवसातील हा चौथा सामना आपल्या समोर होतोय. यानंतर होणारा सामना असेल 5वा सामना मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब गोल्डन 11 विरुद्ध RK चॅलेंजर सुरत. हाही तेवढ्याच चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळेल.
सॉरी रॉकी, त्याच्यासोबतच साहिल, लेट्स प्ले. गोलंदाज विजू, नवागाव वॉरियर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये एक खेळाडू पाठवायचा आहे, त्याशिवाय सामना हा चालू होणार नाही. डावखुरे हातात आक्रमक फलंदाज रॉकी सामना करेल विजू या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर बैठक मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी हवेच्या फ्लोसाठी नवगाम वॉरियर्स संघाच्या कर्णधाराने दोघंही डावखुरे हाताचे फलंदाज सलामीला पाठवून दिलेत. एक वेगळी स्ट्रॅटेजी. आता मात्र फुलटॉस चेंडू, मोठा फटका, 6 धाव्याने धावफलक सुरू केलाय वैयक्तिकही आणि संघासाठीही. मान्यश्री गुलाबरावजी पाटील 11 संघाचे, गोल्डन 11 संघाचे कर्णधार दिनेश पाटील सर व आर के सुरत चॅलेंजर्स संघाचे कर्णधार यांनी टॉस का बॉस या मंचाजवळ यायचं आहे. दुसरा चेंडू अतिशय बुंद्यात टाकलेला चेंडू, हलकीशी अपील करताय, अपील तर झाली आहे पण बघूयात, डिस्कस करताय पंच. बाद व्हावं लागेल. बॅटची कळा घेऊन विकेट किपर हरीश पाटीलच्या हातात चेंडू गेलाय. अतिशय चांगला कमबॅक गोलंदाजाचा, मागील चेंडूवर षटकार घालल्यानंतर गडी बाद करण्यात यश आला आहे. तेही रॉकी या फलंदाजाचा इनसाइड एज लागलेला चेंडू. राकेश पाटील,
डॉट बॉल येतोय या दरम्यान. अतिशय चांगला षटक म्हणावं लागेल. एक चेंडू खराब होता, षटकार आलाय, पण एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. आता मात्र एक चांगला प्रयत्न. निश्चितच 4 धावा वाचवल्या आहेत, 3 धावा वाचवल्या आहेत, चौकार असता. रिवर्स फटका खेळलाय आणि येतोय तो षटकार. काय फटका सजवलाय फलंदाज साहिल पाटील याने. पहिला चेंडू खेळत होता, पहिल्या चेंडूवर रिवर्स फटक्याने षटकार मारतोय. हेलो, अगली जो मैच है माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटिल साहेब गोल्डन 11 वर्सेस आरके चैलेंजर्स सूरत। तो दोनों टीम के कप्तान को मैं विनंती करता हूं कि टॉस की बॉस अपना जो ये मुख्य मंच है वहाँ पे आप आए टॉस के बॉस के लिए। दिनेश सर, जयेश पटेल दादा। और टॉस का बॉस जो अपना यह मैच के जो टॉस प्रदान करेंगे अपने माननीय श्री अशोक दादा पाटिल, इनके हाथों से शुभ कमलों से टॉस को प्रस्तुत किया जाएगा। पहिल्या चेंडूवर चौकार मारून दिनेशचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका खेळलाय. निश्चितच पुन्हा एकदा चौकार मिळवतोय राकेश. अतिशय चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. असेच फटके खेळावे लागतील राकेश याला, पण आपली विकेटही सांभाळावी लागेल. 40 चेंडूंमध्ये 69 धावांची आवश्यकता. लेग साईडच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागील 2 चेंडूंवर चौकार झाल्यानंतर एक चांगला कमबॅक गोलंदाजाचा. पुन्हा एकदा वरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र लेग साईडच्या दिशेला उंच गेलाय चेंडू. निश्चितच षटकार असेल हा. अतिशय चांगल्या लयीत दिसतोय फलंदाज राकेश. पहिल्या 2 चेंडूवर चौकार, मागील 2 चेंडू निर्धाव. आणि आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकता पुढील सामन्याचा टॉस आपल्या मान्यवरांच्या हस्ते होतोय. मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब गोल्डन 11 विरुद्ध आरके चॅलेंजर सुरत या दोघं संघांमध्ये होणारा सामना. त्याचा टॉस आपल्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला होताना दिसतोय.
निश्चितच टॉस तर झालाय. बघूयात टॉस विन कोण झालाय. शेवटचा चेंडू निर्धाव टाकतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बरोबरही होता कारण सर्कलचा शेवटचा चेंडू होता. 27 धावा 2 ओव्हर पूर्ण 1 गडी बाद. बघा आपल्या स्क्रीनवर मागील एक चेंडू नंतर जो षटकार लगावला होता देशाने त्याचा रिप्ले आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. बघा आता जो सामना होणार आहे मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब गोल्डन 11 व आर के चॅलेंजर सुरत यांच्या मध्ये टॉस हा झाला आणि टॉस विन झालेत ते गोल्डन 11 संघाचे कर्णधार दिनेश पाटील सर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल त्याचा सामना करेल तो साहिल पाटील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय साहिल. गोल्डन 11 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपली प्लेइंग 11 सिलेक्ट करून द्यायची आहे. आता मात्र समोरच्या दिशेला कार्पेटच्या माध्यमातून हा फटका खेळलाय. अतिशय चांगली गोलंदाजी ऑफसेटच्या दिशेला गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल. राकेश हा इन्फॉर्म बॅट्समन जो की 8 चेंडूंमध्ये 15 धावांवर खेळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू मिस झालाय. बघा स्वतः हा किती नाखुश आहे राकेश कारण टेनिस क्रिकेटमध्ये आखूड टप्प्याचा चेंडू सहसा फलंदाज सोडत नाहीत. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत 1च धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी कुणाल पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 32 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता. बुंद्यात टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बेधक मारा कुणाल पाटीलचा.
3 षटक पूर्ण 28 धावा, एक गडी बाद. 30 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता. चौथं षटक अर्थ करण्यासाठी हर्षल 228. क्रिकेटवर या नावाने आयडिया आहे त्याची. एक पहिलं षटक असेल त्याचं आणि या संघासाठी चौथं. रिक्वायर्ड रन रेट 12.40 आहे. 30 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता. कॅपॅसिटी आहे फलंदाजाची. साहिल पाटील हा तेवढाही आक्रमक फलंदाज आहे. मोठे मोठे फटके खेळ त्याच्या बॅटच्या माध्यमातून तो लगावत असतो. आता मात्र आवश्यकता आहे त्याच्या संघाला की साहिलच्या बॅटमधनं रन येणे आवश्यक, कारण साहिल 4 चेंडूंमध्ये 7 धावांवर खेळतोय. जकडून ठेवलंय फलंदाजाला. ऑफ साइडला बॉक्स मध्ये यॉर्कर चालू आहे. ऑफ साइड लाईनला पहिला चेंडू निर्धाव. रडार मध्ये देण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. भावा तुला मारायचं असेल तर शफल होऊन चेंडू बनवून मार. आयता चेंडू मिळणार नाहीये या प्रकारे सांगतोय गोलंदाज. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विशाल तिथे आहे आणि झेल सुटलाय. एक संधी निर्माण केली होती आणि झेल सुटलाय तो साहिलचा. विशालच्या हातातून चेंडू निसटलाय. निश्चितच जर ही विकेट आली असती तर अजूनच प्रेशर क्रिएट झालं असतं नवागाम वॉरियर संघावर, कारण साहिल हा असा फलंदाज आहे की एका षटकातही तो मॅचचा रूप पलटवू शकतो. फुलटॉस चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पण एक धावावर समाधानी व्हावं लागेल. फुलटॉस चेंडूवर षटकार मारण्याचा चान्स होता. फुलटोल वसूल करण्यात अपयशी झालाय फलंदाज. बघा आपल्या मुख्य मंचामधून मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे यांचं आगमन झालंय. थोड्याच वेळात मुख्य मंचावर आपल्याला विराजमान दिसतील, कारण त्यांचा संघ यानंतर या मैदानावर सामना खेळताना दिसेल. अतिशय चांगला चेंडू बुंद्यात टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू टाकतोय हर्षल. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी मैदानात आलेत नवल सिंहजी राजे. एक धाव घेण्यात यशस्वी झाले फलंदाज. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये, कारण रिक्वायर्ड रन रेट 14.40 चा आहे. बघा यानंतर जो होणारा सामना त्यामध्ये मातब्बर खेळाडू आपल्याला मैदानात दिसतील, खेळताना दिसतील. कुणाल पवार,
स्वप्नील पाटील, हर्षल पाटील, दिनेश पाटील सर. विरुदादांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे, बरी नसल्यामुळे ते आज मॅच खेळणार नाहीत वाटतं. साहिल पाटील असेल. फटका बघा, झेल सोडला होता त्यानंतर येतोय तो एक ताकदीने मारलेला फटका. मिळवतोय साहिल पाटील 6 धावा. या 6 धाव्याने हर्षलचं षटक संपलंय. साडे 13 रनचा रिक्वायर्ड रन रेट आवश्यकता. 24 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता. 4 षटक पूर्ण 36 धावा. कुठेतरी ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स संघाला फलंदाजी करताना विशाल पाटीलनं जे 7 चेंडूंमध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या, त्या 24 धावांची मदत निश्चितच कुठेतरी त्यांना त्यांच्या ते या धावा कामात येतीलच. कारण अवघ्या 7 चेंडूंमध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या विशाल पाटीलने. हर्षलने एक चांगला षटक हाताळला. एक षटक टाकून 8 धावा खर्च केल्यात. बघा, या दरम्यान आपल्या मैदानात दाखल झालेत ते युवराज पाटील सर, जे शहाद्यावरनं बिलॉंग करतात. शहाद्याचे अनबाद शान म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. गुरुद्वारा संगम प्रीमियर लीग पर्व दुसरे आयोजकांच्या मार्फत त्यांच्या शब्दसमूहाने स्वागत करतो. त्यांना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण त्यांचे मित्र, परम मित्र पद्माकर पाटील तुमची वाट बघतायत. आपल्या मुख्य मंचावर आपल्याला विराजमान दिसत आहेत ते मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब, यांचे स्वीय सहाय्यक, त्यांच्यासोबतच चंद्रवर्षा एंटरप्राइजेसचे संचालक, चालक मालक चंद्रशेखर दादा पाटील. तोडे गुज्जर समाज मंडळ सुरत माजी सचिव माननीय श्री तोडे गुज्जर समाज मंडळ सुरत माजी सचिव माननीय श्री राजू पाटील सर इथं उपस्थित आहेत. मी आयोजक धनराज चौधरी यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं.
21 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. त्रेचाळीस धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच 4 धावा अडवल्यात पंकज महाजन यांनी. येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक केलाय गोलंदाज दिनेश याने. रिव्हर्स फटका सजवला आहे आणि येतोय तो षटकार. रिव्हर्स फटका पूर्णपणे ताकदीने फ्लॅट मारलेला. 6 धावा मिळवतोय साहिल. एकोणावीस चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उंच फटका ताकदीने मारलेला आणि आउट ऑफ द पार्क. आउट ऑफ द पार्क फटका सजवलाय. या षटकातील हा तिसरा षटकार. आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून आपण रिप्ले बघू शकतात किती ताकदीने मारलाय फटका हा. अठरा चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजी मार्कवर कुणाल पाटील आमंत्रित केलंय कर्णधाराने, कारण तशी विश्वासपूर्वक गोलंदाजी त्याने पहिल्या षटकामध्ये केली आहे. 1 धाव खर्च केली आहे फक्त 6 चेंडू टाकून. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं. बघूयात षटक कशा प्रकारे हाताळतोय. निर्णायक षटक असेल हे, कारण 18 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर, पण निर्धाव चेंडू टाकतोय. काय फटका खेळलाय. बघतच राहावं नेत्रदीपक असा स्ट्रोक. फटका लगावतोय राकेश पाटील. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार. बघा आपले प्रेक्षक एक चांगला कमबॅक. षटकार खाल्ल्यानंतर निर्धाव चेंडू. मागील षटकार जर लगावला होता ते आपले जे प्रेक्षक तिथे बसले त्यांनी 1 हँड कॅच हाताळली होती. बसल्या बसल्या एखाद्याने झेल घेतला होता. फुलटॉस चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण, विकेट किपिंग म्हणावं लागेल हरीश पाटील यांचं. निश्चितच 3 धावा वाचवल्यात. आता स्ट्राईकवर आलाय तो साहिल. राकेश हा 19 चेंडूंमध्ये 31 धावांवर खेळतोय. आणि राकेश पाटील, साहिल पाटील 11 चेंडूंमध्ये 26 धावांवर. राकेश पाटील 20 चेंडूंमध्ये 30 धावांवर. निश्चितच एक चांगले पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली आहे. 14 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. कुणालची अजूनही 2 चेंडू येणे बाकी आहे या षटकातील. काय फटका. पुन्हा एकदा दुसरा आउट ऑफ द पार्क षटकार येतोय साहिल पाटीलच्या बॅट मधनं.
काय फटकेबाजी करतोय साहिल, पूर्ण ताकदीने फटके लगावतोय. फुलटॉस चेंडू होता, त्यावर फुलटोल वसूल करण्यात यश मिळालाय साहिल पाटीलला. साहिलचा झेल सोडला होता विशालने, त्याचा पूर्णपणे फायदा उठवतोय. काय फटकेबाजी आता आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून जाताना दिसतंय. कुणाल पवार, टेनिस क्रिकेटतील मोठं नाव जळगाव जिल्ह्यातील. धावसंख्या झाली आहे 68 धावा. 12 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. तेरा चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. तर राकेश, सॉरी माफ करा, साहिल पाटीलची धावसंख्या झाली होती 13 चेंडू 32 धावा, आणि राकेश पाटील 20 चेंडूंमध्ये 30 धावा. मॅच हे शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, इंटरेस्टिंग निश्चित होणारच आहे, कारण फलंदाजही तेवढ्या ताकदीचे आणि गोलंदाजही त्याच ताकदीचे तुल्यबळ संघ आपल्याला मैदानात दिसत आहेत. गोलंदाज विजू, त्याचा सामना करेल राकेश. आता मात्र दांडी गोल केली आहे. पहिल्या चेंडूवर परतावा लागेल. राकेश वाडीला अतिशय योग्य वेळी विकेट घेण्यात यश मिळालंय. गोलंदाजाला दांडी गोल केली आहे. पहिल्या चेंडूवर यॉर्क टाकलेला फटका बसून तडव्यांना मारण्याचा प्रयत्न होता. तिथंच जर बॅटीला लागला असता तर चौकार मिळाला असता, पण उमेश हिट या प्रकारातील हे विकेट घेतली आहे. अकरा चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. फलंदाज नवीन आहे राहुल पाटील. अतिशय चांगला फटका कव्हरच्या दिशेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कुणालचं. एक धाव घेण्यात यशस्वी झालाय. आता स्ट्राईकवर असेल तो साहिल, तो की एक वेगळ्याच लयीत फलंदाजी करतोय. लगातो 6 या प्रकारात फलंदाजी आपल्याला बघायला मिळते साहिल पाटीलच्या बॅटमधनं. 13 चेंडूंमध्ये 32 धावांवर खेळतोय. आता मात्र त्याला टीमच्या विजयाकडे लक्ष द्यावं लागेल, कारण 10 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. साहिल पाटील जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळतोय तर निश्चितच इंटरेस्टिंग होईल हा सामना, कारण कॅपेबल खेळाडू आहे. लेग साईडच्या दिशेला पुन्हा एकदा ताकदीने फटका मारलाय. कार्पेटला चिरात फटका जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी विजू याची. 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. गडी तो राकेशचा. आता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन लेग साईड जिला फटका जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला दिनेशच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. स्ट्राईकवर आला आहे तर पुन्हा एकदा साहिल. आता येणारे 2 चेंडू बाकी. 9 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता.
समोरच्या दिशेला खेळला आहे, पूर्ण ताकदीने फटका आहे, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्णायक षटक चांगल्या पद्धतीने हाताळलंय. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत, 1 गडी बाद केलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे आणि षटकही तेवढ्या चांगल्या पद्धतीने हाताळलंय गोलंदाजाने. ऑफसाईडच्या दिशेला हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात बघत यशस्वी होतंय का, आणि निश्चितच यशस्वी झालाय साहिल. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न साहिल पाटीलचा पूर्णपणे यशस्वी झालाय. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. बघा आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या संघाचे यानंतर होणारा सामना मान्य श्री गुलाबरावजी पाटील साहेब गोल्डन 11 विरुद्ध आर.के. चॅलेंजर्स यांमध्ये नाणेफेक झाली आहे. तर नाणेफेक जिंकली आहे ती गुलाबरावजी पाटील गोल्डन 11 या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे गुलाबराव पाटील साहेबांचे निजी स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे, त्यांच्यासोबत चंद्रवर्षा एंटरप्राइजेसचे संचालक चंद्रशेखर दादा पाटील, महेश दादा त्यांना सपोर्ट करण्यासाठी मैदानात आलेत. निश्चितच खेळाडूंचाही तेवढाच चांगला प्रयत्न असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय हर्षलला, ज्याने 1 षटक हाताळलंय ऑलरेडी आणि 8 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर साहिल. जर साहीच्या 6 चेंडू साहिल खेळतोय तर निश्चितच विजयश्री आणण्यात यशस्वी राहील. क्षमता आहे साहिल मध्ये, तो विजय आपल्या संघाला मिळवून देऊ शकतो. आणि जर 16 धावा पूर्णपणे साहिल याने खेळला तर त्याचा अर्धशतकही पूर्ण होईल. पहिला चेंडू नो बॉल. पंचांचा पंखा फिरलाय. पुढचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. फुकट फटका आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस आणि घुटना टेक और षटकार. देख काय फटकेबाजी करतोय साहिल. फुकट फटका होता. अतिशय ताकदीने फटकेबाजी आपल्याला साहिलच्या माध्यमातून बघायला मिळते. घुटना टेक या प्रकारातील हा षटकार. असेच फटके आता आवश्यकता आहे, कारण निर्धारित येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. आता मात्र बॅटची कळा. बाद होतोय साहिल. ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर संघाच्या विजयामधील जो सर्वात मोठा अडथळा होता साहिलच्या स्वरूपात, आता मात्र तो अडथळा दूर करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज हर्षल. परतावं लागेल साहिलला, पण एक चांगले इनिंग तो आपल्या संघासाठी खेळून गेलाय. निश्चितच एक चांगला व्हेरिएशन गोलंदाजी हर्षलची. पहिला चेंडू नो बॉल होता, षटकारही आला,
पण मनोबल खचू दिलं नाहीये. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कमबॅकही केलं आणि बाद करण्यात यशस्वी झालाय. आता फलंदाज असेल विक्की. बघा साहिलने तर मॅच पूर्णपणे घेऊन आलाय, कारण 4 चेंडूंमध्ये फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 9 धावा. काय फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला आणि गॅप मध्ये चेंडू जातोय, येतोय चौकार. या चौकाराने 4 धावा आपल्या संघाच्या धावा संघात ऍड करतोय आणि 85 धावा झाल्यात. गोलंदाजाचा चेंडू चांगला होता, फलंदाजापासून पूर्णपणे दूर टाकलेला चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. गॅप मध्ये टोलवलेला चेंडू आणि निश्चितच चौकार आलाय. आता मात्र येणारे 3 चेंडू बाकी आहे. धावा पाहिजेत त्या 5. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेला फटका खेळला, अलॉंग द कार्पेट फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत आणि एक चांगला थ्रो. जर हा थ्रो चेंडू ग्रॅब केला असता तर धावबाद करण्याची संधी होती. एक चांगली रनिंग आपल्याला दोघे फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. 2 चेंडू 3 धावा. निश्चितच इंटरेस्टिंग मॅच आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. याआधी एक मॅच सुपर ओव्हर झाली आहे. बघूयात सरळ मॅच फिनिश होते की सुपर ओव्हर होते. 2 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. काय मॅच आपल्याला बघायला मिळत आहेत या साहेब फकीरा मैदानावर. निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा धीरजच्या हातात सरळरित्या चेंडू येतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मिसजजमुळे धाव बाद व्हावं लागेल. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालाय फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण धीरजचं आणि थ्रोही तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. जर एक धाव फलंदाज काढण्यात यशस्वी होत आहेत तर होईल सुपर ओव्हर आणि जर निर्धाव चेंडू टाकला तर विजयश्री हा ॲडव्होकेट देवेंद्र पाटील मुंबई चॅलेंजर्स या संघाचा होईल. पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लढले. इकडे यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आम्ही तुमची फिलिंगची कदर करतो कुणाल दादा, पण तुम्ही टीमच्या बाहेर आहात आज आपल्या वैयक्तिक चुकीमुळे. निश्चितच आम्ही समजू शकतो की एक खेळाडूचे आपल्या संघासाठी किती तळमळ असते विजयाच्या. पण 1 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा 2 धावांची आवश्यकता. बघूयात कशा प्रकारे चेंडू हाताळतोय हर्षल. स्ट्राइक वर असेल राहुल ला चेंडू देतोय हर्षल. 1 धाव काढण्यात यशस्वी होत आहेत का सरळ विजय मिळवतायत फलंदाजी करणारा संघ, का गोलंदाज निर्धाव चेंडू टाकून विजय मिळवून देतोय आपल्या संघाला. पण आता आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर हे दोघच खेळाडू देऊ शकतात, एक गोलंदाज आणि एक फलंदाज. काय फटकेबाजी साहिलच्या माध्यमातून झाली होती, राकेश आणि साहिलच्या माध्यमातून. बघूयात हाही सामना सुपर ओव्हर होतोय की काय या पुढील सामना. कारण 1 धाव आली तर सुपर ओव्हर होणारच आणि 2 धावा आल्यात तर सरळ विजय आणि निर्धाव चेंडू आला तर क्षेत्ररक्षण करणारा संघाचा विजय. गोलंदाज मोठा फटका स्ट्रेट डाऊन आणि षटकाराने विजय
साजरा करतोय साईनाथ इंजिनिअरिंग नवागाम वॉरियरचा संघ. बघा आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतात कशा प्रकारे ते विजयाचा जल्लोष साजरा करतायत. काय फटका मारलाय राहुल याने, सरळ बॉलरच्या डोक्याच्या वरून मारलेला फटका मिळवलाय. 6 धावा विजय मिळवलाय. निर्धारित शेवटच्या 1 चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती. काय फटकेबाजी केली होती राहुल आपला राकेश आणि साहिलने. साहिलचा झेल सोडणं महागात पडलं. बघा एक कॅचची व्हॅल्यू आपल्याला ही मॅच शिकवून गेली आहे. जर आपण चांगल्या फलंदाजाचं कॅच ड्रॉप कराल तर आपल्याला मॅच आपण गमावू शकतो. याचं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर झालंय. भैया भैया ये मैच का मैन ऑफ द मैच कौन है? या इंटरेस्टिंग मॅच जी आपल्या समोर झाली आहे त्या इंटरेस्टिंग मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे राकेश पाटील, ज्याने 21 चेंडूंमध्ये 30 धावा काढल्यात.